झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। पण तू काय येत नाही माझ्यासोबत राजवाड्यात? ना, मी रानपुत्र राजपुत्रासारखे स्वागत नाहोत माझं, उलट होत तर अपमानच। राजकन्या रानातील मुलासवरीत हे नार उचित्यास त्यांचे मनी हुंब शंका, त्या शंकाचे नेसन तू करे। त्यांची अनुमती मिळत तर येत मी सरी सरी, मी तुझ्या निरोपाकडे डोळे लावीत। बाकीच्यांचा विरोध असेल पण ताता मात्र आपल्याला नक्की अनुमती दे। त्यांचा फार जीव आहे माझ्यावर। आठवतंय ना तुला, तुझी ओळख करून दिली तेव्हा किती आनंदाने आणि कौतुकाने आलिंगन घातलं होतं तुला। ये आम्हाला दृढ आलिंगन दे। हा तेजस्वी युवक फार आवडला असं म्हणाला होता तो। मला तर वाटतंय तू इथे वेशीपाशीच थांब, मी अनुमती घेऊन काय हा सरी येत। उन्ना उन्ना, तू तर आधीच होत रानाची। मी इथे आले असले तरी माझं मन आपल्या खोपीतच, मायो तातोपाशी। किती प्रेमळ आहेत ते दोघं। माझी आई तर माझ्या जन्माच्या वेळी स्वर्गवासी झाली। तातानी खूप माया दिली मला, पण सत्तो आपल्यावर माया करणाऱ्या मायो तातोंना एकत्र पाहणं, त्यांनी आपल्याविषयी बोलणं हे किती सुखाचं असतं। मी कधी अनुभवलंच नाही। आपल्या विवाहानंतर त्यांच्यासोबत राहणं म्हणजे सुखाची पर्वणी असेल माझ्यासाठी। अगं ते तर वाटच पाहिजे, कधी आपली गोड सून येई घरासी। आता तो क्षण दूर नाही। इवलीशी ताटातूट सुद्धा सहन होत नाहीये मला। काही क्षणांनी आता विलग होऊ आपण, आणि सत्य यदा कदाचित आपल्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तर माझे प्राण देहात राहणार नाहीत। ना तसे नव्हत, आपली ताटातूट कधीच नव्हत। त्यांना तू नजरेआड झालेलीही चालत नाही, आणि तू अशी अचानक रानात गेली तर तुझ्या हाल अपेष्टांना ते कसं सहन करतील? जरा समजून घ्यायचा प्रयत्न कर। होय सावित्री, महाराणींचं अगदी बरोबर आहे। अगं तुला फुलासारखं जपलंय आम्ही, आणि तू त्या रानातल्या काट्याकुट्यात जाऊन राहणार आहेस का? रान म्हणजे काय फक्त काटे कुठे आहेत का? तू तर गेलास रानात। उलट इथल्या नगरातल्या कृत्रिम औपचारिकतेपेक्षा मला तिथल्या रानातलं साधं सुद्धा जगणं आवडतं। आणि आपली प्रिय व्यक्ती जिथे असते ती जागा आपल्यासाठी स्वर्गच असते ना ताजी, जग का ध्यानात येत नाही? नाही, हे बघ, हे बोलणं सोपं आहे। 2-4 दिवस रानातल्या या गोष्टींचा आस्वाद घेणं वेगळं, आणि इथलं सुखासीन आयुष्य सोडून जन्मभर तिथे जाऊन राहणं वेगळं आहे। तुला नाही जमणार सावित्री, नाही झेपणार तुला। हे बघ, वेड्या भ्रमात राहू नकोस तू। आम्ही अनुमती देऊ शकत नाही। महाराज, सावित्रीचं मन असं तडकाफडकी दुखवू नका। तिनं तिच्या मनाने वर निवडावा हे आपणच ठरवलंय ना, मग तिच्या प्रस्तावाचा निदान आपण विचार तरी करा। किंवा आपण या बाबतीत राजमातांचा सल्ला घेऊया। राजमाता तर विरोधच करते। राजमातांनी जर होकार दिला तर या प्रस्तावाचा विचार करू। ठीक आहे। बाहेरच्या जगात काय चाललंय याचं तुम्हाला कुठे भान होतं? जशी सावित्री मोठी झाली तसा संग्रामही मोठा झाला। पहा किती राजबिंडा दिसतोय ते।
तेव्हा हा विवाह सर्व दृष्टीने आपल्याला अनुकूल आहे आणि विवाह उद्या संपन्न होईल. नाही. अश्वपती, आपण जर घाई केली नाही तर सावित्री आपल्या हातावर तुरी देऊन अरण्यात पळून जाईल आणि परस्पर विवाह करेल. नाही नाही, तसं होता कामा नये. ठरलं तर मग अमात्य, जी राजमाता. तुम्ही तयारीला लागा. साऊ, मनावर दगड ठेवून आम्ही हा निर्णय घेतो आणि हा निर्णय आम्ही तुझ्या हितासाठीच घेतलाय हे कालांतरानं तुला निश्चितपणे कळेल. या विवाहासाठी तयार हो. आजवर पिता म्हणून कधीही आम्ही तुला आज्ञा केली नाही, पण आज करतोय. स्पष्टपणे सांगतोय, पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस. सावित्री, हा, अगं बाई, बरं नाही वाटत आहे का तुला? की आता विवाह होऊन सासरी जाणार म्हणून व्याकुळ झालीयस? अगं, प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण येतोच. प्रत्येकाला सासरी जावं लागतं. पण बघ, एकदा विवाह होऊन सासरी गेली म्हणजे तिथेच रमशील. मग आमची आठवण सुद्धा येणार नाही तुला. हे बघ, तुझ्यासाठी सुंदर विवाह वस्त्र आणि आभूषणं आणली. तुला वेगळी वधू वस्त्र आणि आभूषणं हवी आहेत का? सांग, तसं मी व्यवस्था करते. आज सगळं काही तुझ्या मनासारखं व्हायला हवं. आज या राजवाड्यातला तुझा अखेरचा दिवस आहे ना. पुरवून घे तुझे लाड. सांग मला काय हवंय. तुम्ही इथून निघून जावं इतकीच इच्छा आहे माझी. हरकत नाही, पण ही वधू वस्त्र परिधान करून लवकर बाहेर ये. विवाहाची घटिका जवळ येते आणि वरपक्षाची सगळी मंडळी आली. सगळे तुझीच वाट पाहतात. लवकर तयार हो आणि ये. क्षमा मातुश्री, परंतु मी येणार नाही आणि ही वधू वस्त्र परिधान करून तर नाहीच नाही. म्हणजे काय बोलतेस तू? कशी आणि किती अवहेलना केलीस हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. तेव्हा माझ्या हिताच्या आणि कल्याणाच्या गोष्टी तू करू नकोस. मी हा विवाह करणार नाही. तुला काय वाटलं, मांजर डोळे मिटून दूध पितं म्हणजे ते कोणाला दिसत नाही? मला तुझं खरं रूप अनेक वेळा स्पष्ट दिसलंय, पण केवळ आई म्हणून तुझा मान राखण्यासाठी मी गप्प राहिले. पण आज मी तुझ्या कपट्याला बळी पडणार नाही. झालं? क्षणभर धरून चाल की तुझे हे काही सगळं बोललीस ते सगळं खरंय. पण नीट लक्षात ठेव, या विवाहाला तुझ्या पित्याची मान्यता आहे. ते जातीनं सगळ्या तयारीकडे लक्ष ठेवू नये. तू एक वेळ मला नकार देशील, पण त्यांचं तर ऐकावंच लागेल तुला. तेव्हा तूच तुझी नाटकं बंद कर आणि पटकन तयार हो. सगळे बाहेर वाट पाहतात. तेव्हा हा विवाह करण्यावाचून गत्यंतर नाहीये तुला. तू कितीही प्रयत्न केलास तरी आज या बेडीमध्ये तू अडकणार आहेस जन्मभरासाठी. लवकर तयार. जात मी नगरासील. अद्याप निरोप नाही सावित्रीकडीला, म्हणजे नक्कीच ती घोर संकटात असेल. मला तीच चिंता वाटी माय. जात मी तीच सोडवाया. अखेरीस राजकन्या ती. रानपुत्रासी ना देत तिचे माता पिता. विरोध करीत. तुझी चिंता खरी असेल, पण एकटा ना जा तू. जांबू कंदुसी घेऊन जा. कुठे नगरातील जात तू? कासीन इतका उतावीळ होत. शोभना दई ते येत निरोप राजवाड्यातील तेव्हाच जात तू. तू आपला मान ना राखीत तर ते पालापाचुला ना समजित. पण पगलू ना होत असा नगरातील मुलीसाठी, त्यात ती राजकन्या.
काय भरोसा नगरातील लोक हुंब घातकी तू ना जाईत तेच निरोपाशिवाय साऱ्यांशी एकाच मापाने तोलीत पुत्य काका. 3 दिस 3 राती तळ्यात उभी राहत ती पोर, तर तुम्हासी तिच्या वेरी शंका. रोज पंचपक्वान खात ती, मऊ गादी वेरी झोपीत, दास दासी तिच्या वेरी चौरी ढालीत, तरी ते सगळं सोडून येत ती माझ्याकडे. माझा ठाव ठिकाणा ना ठाऊकी तरी घोर अनओळखी रानात येत ती एकटी. ना भ्यायली काट्या कुट्यांशी ना डोंगर कपाऱ्याशी. तिच्या हृदयातील प्रेम खरी ती ना फसवीत मज. उलट ज्या बिटक्यासी आपला मानिला, ज्या कपटीसी पोटी घालीत त्याचा जीव वाचविला, त्यानं केला घात. साऱ्यांच्या मनी शंका भरिली तरी सावित्री ना फिरली मागे. आणि आता ती संकटात असी तर मी इथे बसून राहीत ना. पण काय संकट असेल ते ना ठाऊकी. संकट तोकू हा तर साऊचा लाडका पक्षी असेल. सावू संकट बोल बोल काय संकट असेल. लग्न सावू लग्न. हा माझ्याशी लग्न असेल साऊचं. नाही तुझ्याशी नाही तुझ्याशी नाही. मग कुणाशी. काय जबरदस्ती लावितात तिचा विवाह. जबरदस्ती जबरदस्ती कुणाशी. कुणाशी अरे पगलू बोल कुणाशी विवाह लावीत. पगलू अमात्य पुत्र काय पगलू अमात्य पुत्र. अमत्या पुत्राशी लावीत जबरदस्ती तिचं लग्न. हे जाणीत की तिचं प्रेम माझ्यावरही असेल तरी. प्रेम तुझ्यावरी सुरंगे, आता जगून काही अर्थ नाही ग. प्राण त्यागून काय होणार आहे साऊ. तू तर सुटशील ग, पण सत्यवानाचं काय. त्याला तर दुःखातच लुटून जाशील ना. आयुष्यभर दुःखात राहील तो आणि तुझ्या मृत्यूला स्वतःला कारणीभूत ठरवेल. काय करू मी. कोणती झाली ग माझी. ताताच्या अनुमती खेरीज पळून जाऊन विवाह करणं मला मान्य नाही. आणि तो तर माझ्या मनाविरुद्ध भलताच विवाह करायला लावतो. तो असं का वागतोय मला काहीच कळत नाहीये ग सुरंगे. त्यामागे नक्कीच काहीतरी कारस्थान आहे साऊ. अर्थातच महाराणींचं असू शकतं. पण मग यावर उपाय काय. साऊ, तुला महाराजांना भेटू दिलं जात नाहीये, त्यांच्याशी बोलू दिलं जात नाहीये. म्हणजे यातच काहीतरी रहस्य आहे. मला वाटतं तू फक्त एकदा तरी महाराजांशी पुन्हा बोल. काहीतरी मार्ग नक्की निघेल. पण आम्हाला भेटूच दिलं जात नाहीये. ही संधी कदाचित तुला विवाहाच्या ठिकाणी निघेल. राजकुमारी, तुम्हाला विवाहाच्या ठिकाणी तातडीने बोलवलंय महाराणींनी. चला. ताता, अश्वपती, अहो काय बोलता आहात तुम्ही. हा रानटी केवळ त्याचेच तर्क लावतोय. थांबा. पुन्हा पुन्हा हा शब्द ना ऐकित मी रानटी रानटी. या भुईतूनच येत आपण सारे. झाड पान पशु पक्षी तुम्ही आम्ही. रानाचा अपमान ना करी. राजमाता, आमचं प्रेम अभेदय आहे.
आम्ही कोणत्याही अग्निपरीक्षेला सामोरं जायला दोघंही तयार आहोत. परी, साऊच्या तातोची अनुमती आम्हास हवी. नंतर विवाह. सांगा तातो, काय विचार करी? आम्ही तर अनुमती दिलीच आहे. जिंकून घेतलं या मुलानं आमचं मन. हा जर मला जिंकू शकतो तर आमच्या मुलीचं मन यानं जिंकलं असेल ह्यात काही नवलच नाही. माझे आशीर्वाद आहेत. तातडीनं संपन्न होईल हा विवाह. ना, म्हणजे तातडीनेच होता विवाह. पण असते ना माझे घरी राणी. गोष्टी ना करा, आवरा सरी सरी. नगरासीन राजा स्वतः थे येत वधूस घेऊन. त्याआधी सारी तयारी सज्ज हवी. काय ते अथे येत आणि हा सत्तू अजून वेशीपाशी न जाई. भया, अरे याच तर हुंब घाई. हो, सुरंगी येत्या दावी तूच कुणास घाई ती. काय काय ऐकीत आम्ही? हा, तू 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 लग्न करीत सुरंगीशी? हा, ना 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 मायो, तीच फुल देतो मी ना. तो तर तो हा 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 जांभू तू हा काय? ना 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 ए मजवर का ढकलीत. मी ना हाच. असं तू ना हुंब लबाड. हा, आम्हासी वाटे आम्ही अशी गिरीत, पण हाच आम्हासी गिरीत. सत्तू, एक गोष्ट तू पण ध्यानी धरी. लवंगड्यांशी तुरी देत तू, पण बायकोस ना देऊ शकत. तिथे पायीचा दास तू. म्हणजे मायो, तातो तुझ्या पायीचा दास असेल? तर आले. सावित्रीसी मद्र महाराज वेशीपाशी घेऊन येत. चला सरी सरी. तरी जात आपण. जांभू करंजू, तुम्ही महाराणी आणि मामांची सांभाळी, आणि मी महाराज आणि सत्तू सावित्री. बुधक्का आणि सुरंगी. ना ते तिलाही रान नवी. मागे वाटेवेरी सोबत हवी. जांभ्या, करवंद्या, सुरंगीस पण तुम्ही सोबत करी. चला, आता उशीर नको. तुझ्या माता पित्यांना भेटण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तेही खोपीत वाट बघित तुमची. असं आहे सारं. आपण आल्यावर आपल्याला सारं सत्य कथन करायचं आम्ही ठरवलं होतं. कारण आपलं नातं असत्याच्या पायावर नसावं अशी आमची धारणा आहे. परंतु हे सत्य सत्तू आणि साऊला वर्षभरानंतर सांगावं असा आमचा मानस आहे. रास्त आहे हा तुमचा निर्णय. परिपक्वता आल्यानंतरच समजलेलं उचित. खरंच नियतीची लीला अगाध आहे. एकच सांगतो,
तुमच्याविषयी हे सत्य ठाऊक नसतानाही आमच्या मनात तुमच्याविषयी तितकाच आदर होता जितका असायला हवा. आणि आता व्याही म्हणून आणि स्नेही म्हणून आपण परस्परांना दृढ आलिंगन दिलं पाहिजे. हे रहस्य रहस्यच राहील यातच सगळ्यांचं हित आहे. विवाहानंतर 1 वर्षाच्या आत त्याच्या भाळी मृत्यू लिहिलेला आहे. काही दुखत खुपत ना हा भार तुझेवरी सत्तू. तीस त्रास देत तर बघ. मी तर तिची काळजी घेत, पण ही हट्टी ऐकी तर ना. निजा आता तुम्ही. मीही जात माझ्या खोपीसन. मलाही नीज येत. सुखी रहा. सावित्री, सांभाळी स्वतःच्या संसाराला आणि माझ्या सत्तूलाही.
राजवाडा आणणं तो ताताचा राजवाडा. माझा राजवाडा तर हाच. आता यापुढे तुझं आणि माझं वेगळं असं काही नाही. जे असेल ते आपलंच. आपलं प्रेम रोज टवटवीत आणि नवं राहील. माझे मायोत आता हुंब कष्ट करीत आणि आता आपण त्यासी विसावा देत. मी सगळं करीन सत्तू, तू निश्चिंत राहा. अन मी काय करीत तुझ्या सुखा करीता? तू माझा हात घट्ट धरून ठेव. कधीच जाऊ नकोस मला सोडून. ना सोडून जात मी. अन जात तर तू मज घट्ट धरून ठेवी. साऊ, साऊ तू हा विवाह नको करूस. हे बघ, सत्यवानही आम्हाला प्रिय झाला होता, परंतु तुझं प्राक्तन आड आलंय. पण उद्या मृत्यूच तुला घेऊन जायला आला तर? नाही, त्याला नाही नेऊ देणार मी. घट्ट धरून ठेवणार आहे तुला. हे घ्या ऋषीवर. मी तुला सावध करायला आलोय मुली. नारायण नारायण. आपण काय झालं? तुम्ही दोन्ही वेळेला फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद नाही दिलात तुम्ही. अगं तर्क नको करूस मुली. तुझ्या पतीचा सत्यवानाचा मृत्यू असा समोर येऊन उभा ठाकलेला असताना मी असा आशीर्वाद कसा देऊ? असे कठोर भाष्य का करताय तुम्ही? अगं उलट तुझ्यावर कोसळणाऱ्या दुःखाची कल्पना असल्यामुळे मी तुला पुन्हा पुन्हा सावध केलं होतं. लग्नाच्या आधी सुद्धा आणि आताही हा क्षण समोर आलाय तेव्हा सुद्धा. हे प्राक्तन आहे मुली. मग व्रत करून किंवा तप करून हे प्राक्तन बदलता नाही का येणार? हे प्रश्न माझ्या कक्षेबाहेरचे आहेत. प्राक्तन बदलणं हे अशक्यप्राय आहे आणि हे जाणवून कुणीही अद्याप हे दुस्साहस केलेले नाही. त्यामुळे तूही त्या भ्रमात राहू नकोस. तुझा पती केवळ 3 दिवसांचा सोबती आहे हे ध्यानी धर. एक एक क्षण मोलाचा आहे. त्यामुळे त्याचा सहवास मनी साठव. हाती असलेल्या दिवसांमध्ये आयुष्यभराच्या प्रेमाचा वर्षाव कर. अगं प्रेमात फार मोठी ताकद असते आणि तीच आपल्याला सर्वव्यापी परमेश्वराशी जोडते. आता त्याचाच तुला आधार. नारायण नारायण. अद्भुत आहे या मुलीचा दृढ निश्चय. प्रणाम यमराज. आपल्या संवादाचा धागा तुटला असं का वाटतंय मला?
काळ ही संकल्पना अतिशय गुंतागुंतीची आहे मुली, परंतु त्याविषयी पुन्हा कधीतरी. आता तू माघारी फिरावंस हे उत्तम. नाही अमराज, आपल्याकडे माझ्या पतीचे प्राण जे आहेत ते घेतल्याशिवाय मी परत जाणार नाही. पण मला एक कुतूहल आहे. माझ्या पतीचे प्राण हरण करण्यासाठी यमदूताऐवजी आपण का आला? असं काय विशेष आहे माझ्या पत्नीमध्ये? तेव्हा आता बोलण्यात अडचण कसली? हुशार आहेस सावित्री. धन्यवाद. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या 4 आश्रमांपैकी कोणत्याही एका आश्रमाचे कसोशीने पालन करणं म्हणजे धर्माचे पालन करणं असं शास्त्र सांगतं. आपल्या उक्तीनुसार माझा पती गृहस्थाश्रम धर्माचं उत्तम पालन करत होता. मग त्याचा धर्म सोडून त्याला का घेऊन जात आहात? तुझी तर्कबुद्धी अतिशय धारदार आहे सावित्री. तुझ्या बुद्धी सामर्थ्याने मी अत्यंत प्रभावित झालेलो आहे आणि याकरता मी प्रसन्न होऊन तुला एक वर देऊ इच्छितो. सत्यवानाचे प्राण परत मागण्याखेरीज कोणताही एक वर माग. आपण अत्यंत उदार आहात यमराज. मला वर दिल्यामुळे मी तुमची ऋणी आहे. माग तर मग वर. माझे श्वशूर शाल्व देशाचे महाराज युमतसेन यांची दृष्टी कप्ताने विझवण्यात आली आहे. त्यांची दृष्टी आणि त्यांची शक्ती परत यावी हा वर मागते आहे. तथास्तु. तुला हवा असलेला वर मी दिलाय सावित्री. येथवर तू आलीस, श्रम झाले असतील ना? आता तू परत जा. पतीपासून दूर गेले तर मला श्रम होतो. या क्षणी माझ्या पतीची प्राणज्योत आपल्या हातात आहे. म्हणूनच कसलीही पर्वा न करता मी माझ्या पतीच्या प्राणासोबत प्रवास करते आहे. पती जवळ असताना मला श्रम कसे होते? मी पत्नी धर्माचं पालन करते आहे आणि आपल्यासारखे बुद्धिमान, धर्मनिष्ठ आणि अत्यंत सज्जन देव मला पत्नी धर्माचं पालन करण्यापासून परावृत्त करणार नाही अशी आशा आहे. सावित्री, भले भले माझं नाव घ्यायला कचरतात, घेतलंच तर ते तिरस्कारानं घेतात. मला सज्जन म्हणून गौरवणारी तू पहिली आहे सावित्री. अन्यथा प्राणहरण करणाऱ्या मला आणि माझ्या दूतांना केवळ दूषणाचं धनी व्हावं लागतं. तुझ्यासारख्या चारित्र्यवान आणि सुशील स्त्रीनं मला सज्जन म्हणणं हा माझा यथोचित गौरव आहे. सावित्री, मी प्रसन्न आहे. मग सावित्री, आणखी एक वर माग. अर्थात सत्यवानाचे प्राण परत मिळावेत हा तो वर निश्चित नसेल. धन्यवाद यमराज. महाराणी, महाराणी, मला दिसू लागलं. महाराणी, महाराणी, माझी दृष्टी परत आली. मला दिसू लागलं. काय सांगताय महाराज? होय, हा तर चमत्कारच झाला. परमेश्वरानं कृपा केली आपल्यावर. दादा, 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 मला वाचव दादा, दादा, मला वाचव दादा. हे बघ, माझ्या पापांची सजा मिळते मला दादा. सगळ्या अंगाची लाई लाई होते दादा. मला वाचव दादा, माझ्यावर कृपा कर. तू तुझ्या मुला सुनेसह चल. तूच राजा आहेस दादा. अरे शाल्व नरेश आहेस तू. माझ्यावर कृपा कर. सत्यवाना, ही सावित्री कोण रे? म्हणजे ही तर माझी प्रिय पत्नी, माझी साऊ.
पण तुम्ही कोण असेल? अरे तुम्हा दोघांच्या जन्माच्या वेळेस तुमच्या ललाटावर ललाट लेख लिहिणाऱ्या त्या सटवाई आणि जोखाई आम्हीच. तुला ठाऊक नाही सत्यवाना, पण तुझ्या प्राक्तनात मृत्यू होता आणि तू मृत्यू पावलास देखील. काय? तुला जी झोप लागली होती ती काळझोप होती. तुझा देह इथेच होता आणि प्राण मात्र यमराजाने हरण केले होते. काय? पण मग तू अजूनही जिवंत कसा? हेच ना? होय. हे सावित्रीचं प्रेम, तिचा प्रेमावरचा अढळ विश्वास आणि तुझे प्राण परत आणण्याचा दृढ निश्चय. साक्षात यमधर्माशी वादविवाद करून, कधी तर्कानं तर कधी लाघवीपणानं त्यांची बुद्धी आणि मन जिंकून सावित्रीनं तुझे प्राण ज्योत परत आणली आणि तू जिवंत झालास. जन्ममृत्यूच्या सगळ्या नियमात अपवाद झालात. तुमचं नाव आणि तुमची ही प्रेम कहाणी अजरामर होईल आणि जी स्त्री सावित्रीचे गुण अंगी बाळगेल तिचं प्रेम यशस्वी ठरेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.